सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. पुढची स्लाईड. जसं आपण पूर्वरंगामध्ये समर्थांचं वय वर्ष 12 ते 24 त्यातलं पुरश्चरण पाहिलं, तसं बरोबर समर्थांनी वय वर्ष 24 ते 36 असा तिसरा 12 वर्षाचा टप्पा त्यात समर्थाने तीर्थाटन केलं. सज्जनो बघा, जसं आपण पाहिलं की 12व्या वर्षी मुलगा साधारण 6वीत असतो आणि वयाच्या 24व्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन होतं. त्यामधल्या 12 वर्षात काय होतं हे आपण पाहिलं. त्यानंतरची बरोबर पुढचा टप्पा समर्थाने जे तीर्थाटन केलं. सज्जनो, समर्थ अफगाणिस्तान ते श्रीलंका पायी आणि उघड्या डोळ्यांनी फिरले. बघा, अफगाणिस्तान ते श्रीलंका पायी आणि उघड्या डोळ्यांनी. यातली उघड्या डोळ्यांनी ही टर्म अत्यंत महत्वाची आहे. पायी तर आहेच, पण उघड्या डोळ्यांनी याचा अर्थ असा, जे आपण सुरुवातीला पूर्वरंगात पाहिलं, मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. हे कधी होतं? जेव्हा तीर्थाटन उघड्या डोळ्यांनी करतो, म्हणजे देशकाल स्थितीचं भान. सज्जनो, आज सुद्धा आपण पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा एखाद्या ठिकाणी जिथे आपण नोकरीसाठी म्हणून जातो, तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या काय लक्षात येते की आपण जे काही शिकलोय त्याचा आणि प्रत्यक्ष तिथे असलेल्या कामाचा काहीही संबंध नसतो. मग तिथे कशाची गरज असते? तिथे असते ती कॉमन सेन्सची गोष्ट असते, दुसरं ऑब्झर्वेशनची गोष्ट असते, आणि तिसरं मनुष्य स्वभाव किती तऱ्हेचे आहे, कशा पद्धतीचे आहे, वर्किंग प्लेसमध्ये कशी लोकांची एकमेकांशी कशी कम्युनिकेशन असतात आणि कशी असायला हवी, या सगळ्या गोष्टींचा आपण हळूहळू अनुभव घेतो. गडबड अशी होते की जे नेमकेपणाने एक तीर्थाटन शिकवून जातं तेच नेमकं आपण करत नाही. मी स्पेसिफिकली असं सांगतो की तीर्थाटन म्हणजे पर्यटन नव्हे. लक्षात घ्या, पर्यटनामध्ये आपण सगळं प्लॅनिंगनी गेलेलो असतो. कुठलं हॉटेल, मग कोणाच्या टूर अरेंजर कसा काय. समर्थांनी अशा पद्धतीचं केलेलं नाही. अक्षरशः समर्थाने सांगितल्याप्रमाणे खांद्यावर फक्त झोळी घेतली, कमांडरू, कुबडी आणि समर्थ निघालेले. अफगाणिस्तान ते श्रीलंका केवढा प्रचंड त्यांनी जनसमुदाय पाहिला असेल, विचार करा. त्याच्यातनच हळूहळू सुरुवात झाली. आणि मग मगाशी दासबोध वाचला का म्हणून ज्यांनी हात वर केला होता त्यांना एक गोष्ट नक्की कळली असेल की त्याच्यातनच सगळ्यांचा आवडता असा एक समास समर्थाने लिहिला, तो म्हणजे मूर्ख लक्षणाचा. मूर्ख लक्षण समास हा वाचल्यानंतर एक साधी सायकॉलॉजी लक्षात येते. बघा, आपण तो वाचायला घेतला की आपण अलगद स्वतःच ठरवून टाकतो की हे आपल्यासाठी नाही. मग त्यात आपण दुसऱ्यांचे चेहरे बघायला लागतो. काय परफेक्ट वर्णन, हा साच आहे, अगदी बरोबर सांगितलंय. असं करत करत सगळे नातेवाईक, मित्र, अगदी आपला बॉस, सगळ्यांचे चेहरे करते. तुझं काय, तू हे त्यातलाच आहेस. सांगण्याचा मुद्दा ती मूर्ख लक्षणं पाहिल्यानंतर लक्षात येतं हे समर्थ वर शेवटी काय सांगतात की मी वानगी दाखल उदाहरणं दिलेत, अजून बरीच आहेत. मग हे कुठून आलं असेल? मग मूर्ख लक्षणाचा आणि अध्यात्माचा असा म्हणाल तर डायरेक्ट काही संबंध आहे का? असं जेव्हा आपण चिंतन करतो दासबोध वाचताना, तेव्हा लक्षात येतं की त्याच्यात समर्थांचं तीर्थाटन दिसतं, त्याच्यात त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. आणि मग त्यावेळेला जे मुघलांचं एकूण जे आक्रमण होत होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म समर्थांच्या नंतर 22 वर्षांनी झालेला आहे. पण समर्थ जाणून होते, साक्षात रामरायांनी दर्शन दिलं होतं. त्यामुळे त्यांना माहिती होतं की शककर्त्याचा जन्म झालेला आहे, पुढे या गोष्टी होणारच आहेत. पण तिथून जे समर्थांनी अख्खं तीर्थाटन केलं, त्या तीर्थाटनामध्ये जे जे ऑब्झर्व केलं, त्याच्यातनं त्यांच्या लक्षात आलं की या मुघलांच्या विरोधात जर उभं राहायचं असेल तर पहिले आपल्या
समाजाचं जे खच्चीकरण झालंय ती मानसिकतावरती उभी केली पाहिजे आणि तिथे खरी मनाच्या श्लोकांची गरज आली. मग काय करावं म्हणून समर्थांनी त्यावेळेला कीर्तन हा फॉर्म निवडला. मी स्पेसिफिक फॉर्म हा शब्द वापरतोय. समर्थांनी कीर्तन हा फॉर्म निवडला आणि त्या कीर्तनामध्ये आज जसे तुम्ही सगळे आलात तशी लोक येत होती आणि मग समर्थ त्यांना देवळात बोलवायचे. म्हणजे काय, मुख्य ते हरिकथा निरूपण. कीर्तनाला आले तिथे छान नाम झालं, हळूहळू छान रंगायला लागलं की अलगद समर्थ त्याच्यात राजकारणाबद्दल सांगायचे आणि येणाऱ्या काळासाठी आपण कसं सावध असलं पाहिजे हेही समर्थ त्यात सांगत होते. म्हणून पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी असं समर्थांनी सांगितलं. तुम्हाला ऐकून खोटं वाटेल किंवा नवल वाटेल, खोटं नाही वाटणार, पण समर्थांना 11 भाषा येत होत्या. समर्थ ज्या प्रांतात जायचे त्या प्रांताची भाषा पहिले शिकून घ्यायचे आणि त्या भाषेत समर्थ कीर्तन करायचे आणि हळूहळू तरुण आकर्षित व्हायला. का होणार नाही तो? 5.6 ते 6 फुटाची उंची, 1200 सूर्यनमस्कारांची बॉडी, एवढं प्रचंड तेज, असा तेजपुंज गोसावी खणखणीत आवाजामध्ये श्लोक म्हणतोय, खणखणीत आवाजात कीर्तन करतोय. का नाही कुणाला आवडणार? मग त्यांच्या कीर्तनाला गर्दी व्हायला लागली आणि मग समर्थांनी अशा पद्धतीने मठांची स्थापना सुरुवात करायला लागली. नशीबोची स्लाइड. असे समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. आज आपले प्रभू देसाई साहेब समोर बसलेत. अनेक तुमच्यापैकी पण काही उद्योजक असतील, अनेक ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल. एकदा जसं मगाशी राम आपण कल्पिला होता, म्हणजे आपण राम होत असं कल्पिलं होतं, तसं तुम्ही फक्त विचार करा तुमच्या कंपनीची भारतभर 1100 ब्रँचेस असतील तर त्या मालकाला किती व्याप आणि किती ताप झेलावा लागेल. विचार करा. दॅट टू सगळं पैशाशी संबंधित आहे. इथे काहीही मिळणार नाही. सज्जनो, स्वार्थ आणि परमार्थ किती कठीण आहे लक्षात घ्या. तुम्ही इमॅजिन करू शकता, कारण मला नेहमीचा अनुभव आहे. मी जर कोणाला असं पटकन म्हटलं की जरा कीर्तनाला याल का हो, किती वाजता आहे? मी रात्री 8:30. आमची तोपर्यंत जेवण पण झालेलं नसतं. म्हटलं अहो, देवाच्या सौख्यासाठी आपलं सौख्य सोडावं. तेव्हा लोक दासोवधातली उभी मला सांगतात, तुमच्याच समर्थाने सांगितलंय प्रपंच करावा नेटका आणि मग जमलं तर धरावा परमार्थ विवेका. हे जे कन्व्हिनियन्स आहे, काय गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही विचार करू शकता. बघा, एखाद्या कंपनीमध्ये आपले अपमान होतात, काही ना काहीतरी गडबड होतेच, पण तरीही महिन्याच्या शेवटी जे काही मिळणार असतं त्यामुळे माणूस सगळं गिळतो, अपमान गिळतो. पण हेच तुम्ही एका परमार्थाच्या संस्थेत गेलात आणि तिथे जर कोण तुम्हाला वाईट वाकडं तिकडं बोललं, असा राजीनामा फेकला आणि ताडकन निघून गेलं. परमार्थामध्ये ही गडबड होते. आता विचार करा, असे 1100 मठ जर स्थापन करायचे असतील तर समर्थांना किती व्याप आणि ताप करायला लागला असेल. असे समर्थाने 1100 मठांची स्थापना करताना जे काही नेटवर्क केलंय, जी काही मॅनेजमेंट केली आहे ती अफाट केली. आणि म्हणून समर्थांनी त्याच्यासाठी काय करावं, कीर्तन हा फॉर्म निवडला आणि समर्थांनी गायन कला त्याच्यासाठी वापरली. समर्थ उत्तम शास्त्रीय गायनाचे जाणकार होते. समर्थ अप्रतिम पखवाज वादक होते आणि म्हणून समर्थांनी त्या ज्ञानाचा वापर परमार्थासाठी, जगोद्धारासाठी कसा केला. समर्थांनी 43 आरत्या लिहिल्या आहेत. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती आपल्या समर्थांनी लिहिली आहे. हे मी प्रत्येक कीर्तनात आवर्जून सांगतो, कारण अनेकांना माहित नाही आता गणपती आलेले आहेत. सगळेजण दास रामाचा वाटपाई सदना म्हणतात, पण कुणालाही माहिती नाही हे समर्थ रामदास स्वामी लिहिलेले. लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती आपल्या समर्थांनी लिहिली आहे. 17 उड्डाणे हुंकार वदनी ही मारुतीची आरती आपल्या समर्थांनी लिहिली आहे. मल्हारची आरती समर्थांनी लिहिली आहे. शंकराची आरती अजून वेगळी पण अजून एक लिहिली आहे. मनाच्या श्लोकात 6 श्लोक फक्त शंकरावरती आहेत.
हे जे समर्थांनी गायन कलेचा वापर, याच्यातनं समर्थांनी डफ गाणं लिहिलं, याच्यातनं दंडी गाणं लिहिलं, पिंगळा लिहिला, नंतर कोकिळ लिहिलेला आहे, असे अनेक प्रकार समर्थांनी त्याच्यामध्ये लिहिले. हे काय आहे? हे सगळे फोक संगीताचे प्रकार आहे. जे तीर्थाटनात समर्थ जिथे जिथे जात होते तिथे समर्थांनी दख्खनी भाषेत सुद्धा लिहिलंय, उर्दू भाषेत सुद्धा समर्थांच्या रचना आहेत. कारण ज्या प्रदेशात जात होते तिथला पहिले सगळा ऑब्झर्वेशन करून घ्यायचे आणि समर्थांची छान ओवी आहे, ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश करावा. दासवत वाचत जाताना तुम्हाला लक्षात येईल. एक साधं उदाहरण देतो. मी कल्याणमध्ये राहतो, माझा 200वा प्रयोग ठाण्यामध्ये होतो. आता मजा बघा कशी आहे. मला अनेक जण विचारतात, का हो तुमच्या कल्याणमध्ये काहीच होत नाही? म्हटलं नाही ना, कोणी बोलवतच नाही. काय तर मला पहिले असं वाटायचं की आपल्याला कल्याणात कोणीच कसं बोलत नाही. तुम्हालाही काही जण असं म्हणत असतील का? हा आमच्या इथे असतो चहा पी बोलत असतो, काय इलाज नाही त्याला. तर ते मला असं वाटायचं. एक दिवस दासबोधात सापडलं. समर्थाने सांगितलं, भावाने भावास उपदेश देती तेणे होये फजिती. भावाने भावास उपदेश देती तेणे होये फजिती. ओळखी मध्ये महंती करोची नये. तिथून असा लक्ष प्रकाश पडला, काही वळी पटून घ्यायचं. मगाशी आपण पाहिलं वाल्याचा वाल्मिक. मला नेहमी मनामध्ये येतं, या वाल्मिकी ऋषींना कधीतरी जर ते आपल्या गावी गेले असतील तर त्या गावचे पहिले, अरे हा वाल्या आता फिरतोय ऋषी बनून. ही मनुष्य वृत्ती आहे, त्याला काही करू शकत नाही. समर्थांचं ऑब्झर्वेशन हे तीर्थाटनात आलंय सज्जनो. माझ्या मनात तुम्ही काही सांगत नाही हो. समर्थ म्हणतात, जनस्वभाव हा मुळीचा लालची. दासबोधातली ओवी आहे, जनस्वभाव हा मुळीचा लालची. आधी मला काहीतरी देव, मग म्हणीन मी तुझला देव. हे समर्थाने दासबोधा अशा मराठीत छान हव्यात. आणि हे मराठी तरुणांना कळतंय की नाही? मग वाचा ना. त्याच्यासाठीच तर आहे, पण हे त्याच्यात आहे हेच माहिती नाही. हे 1100 मठ अशा पद्धतीने समर्थ उभे करत होते आणि तिथे समर्थ धन्य ती गायनी कळा अशी रचना करत होते. आणि सज्जनो, एक छान प्रसंग सांगतो. जरा पुढची स्लाइड. आजही त्या 1100 मठ कुठे कुठे आहेत हे तुम्हाला ह्याच्यावर दिसू शकतं. कारण हल्ली काय समर्थांचं, थोडं मागे हा तो मॅप दाखव. समर्थांचं काही म्हटलं की अनेकांना ॲलर्जी आहे, ते लगेच प्रूफ मागतात. कुठे आहे बघा, हे आहे. त्याची अख्खी यादी आहे. त्या काळी कोण कोण मठपती होते त्यांची सुद्धा यादी आहे. 1100 मठपती होते. आता बघा, मगाशी प्रभुदेसाई साहेब इकडनं म्हणले लीडरशिप. मठपती समर्थ कसे नेमत होते याचा एकच फक्त दाखला देतो आणि पुढे जातो. मठपतीची नेमणूक कशी करायचे? मुळात समर्थांचा दंड होता, जो कोणी येईल त्याला समर्थ पहिले सांगायचे, प्रथम ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते अर्थांतर. बघा, तिन्ही प्रोसेस. प्रथम ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते अर्थांतर. म्हणजे प्रत्येक वेळेला लिहिण्यासाठी पण वाचावं लागतं, मग लिहिलेलं बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी पुन्हा वाचावं लागतं, आणि त्याच्या अंतरात असलेला अर्थ समजून घेण्यासाठी पुन्हा वाचावं लागतं. कसे तयार करत होते. आणि मग समर्थ प्रत्येकाकडनं लिहून घ्यायचे, कारण त्या काळी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती. म्हणून दासबोधाच्या प्रति प्रत्येक मठामध्ये लिखित स्वरूपात होत होत्या आणि त्या एक दुसऱ्याला देत होते. आणि मग समर्थ आता ह्या मठ मी स्थापन केलाय, आता या मठाचा मठपती कसा नेमायचा? मग समर्थ काय म्हणायचे, सगळी जी भुर्जपत्र ज्याच्यावर तो दासबोध लिहिलेला असायचा, समर्थ ती सगळी पानं मिक्स करायचे आणि त्या मठपतीला सांगायचे, आता दासबोध सिक्वेन्स मध्ये लावून दाखवा. विचार करा, दासबोध 7751 ओव्या आहेत, 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकास, विवरता विवरता विशेष कळो लागे. हे ज्याला कळलं त्याला समर्थ मठपती करत होते, कारण त्यालाच ती ऑथॉरिटी होती. आधी केले मग सांगितले. कसे ग्रूम करत होते मठपती, विचार करा. हे कसं घडत गेलं, मग ही संघटना कशी निर्माण झाली. म्हणून समर्थांनी त्या काळामध्ये, आज जसं कंपन्यांचं एक विजन आणि मिशन असतं तसं समर्थांनी पण त्या काळामध्ये विजन आणि मिशन ठेवलं. ते पुढच्या स्लाइडवरती आहे. पुढची स्लाइड लावा. हे बघा,
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. सज्जनो, इथे मराठा ही जात नाही. जो महाराष्ट्रात राहतो, जो मराठी बोलतो तोच मराठा आहे. बाकी दुसरा काही त्याचा अर्थ नाही. पण हे कसं केलं? कारण तीर्थाटन केलं होतं. त्यांना माहिती होतं की महाराष्ट्र हे असं हिंदुस्थानाचं एक केंद्रस्थान आहे जिथे डोंगर दऱ्या भरपूर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत तिथे मावळ कमी पडतायत. जर मुघलांच्या समोरासमोर युद्ध करायचं असेल तर मैदानामध्ये लढण्या एवढी फौज नाही. पण एक गोष्ट की 7-7.5 फुटाचे सगळे मुघल, ज्यांना डोंगराचा अनुभव नाही, ज्यांना जंगलाचा अनुभव नाही, या पद्धतीने समर्थांनी महाराष्ट्रामध्येच संघटना करायची ठरवलं. आणि मग समर्थांनी एक साक्षर संघटना तयार केली. पुढची स्लाइड लाव. त्याचं नाव आहे रामदासी संप्रदाय. सज्जनो, ही साक्षर संघटना होती. तिथे हे जे येत होते तरुण, ते तरुण कशामुळे येत होते? समर्थांची कीर्तनं ऐकून येत होते. आणि आल्यानंतर काय केलं तर समर्थाने तिथे पहिली म्हणजे आज जसे आपण कंपन्यांमध्ये सगळ्यांना वस्त्र समानता, सगळ्यांचे ड्रेस एकाच पद्धतीचे असावेत. आपलं दुर्दैव आहे की आपल्याला वाटते सगळं परदेशातल्या लोकांनी आणलंय, तर तसं मुळीच नाही. मी जी नेसलोय ती पांढरी स्वच्छ छाटी, ही समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितलं सगळ्यांनी अशीच छाटी नेसायची. का? छाटीचं महत्व आनंद साधारण आहे. तो एक वेगळा निरूपणाचा विषय आहे. आता थोडक्यात सांगतो. पण छाटी हे काय आहे? हे रामदासी जे तत्व आहे, रामदासी हा जो रामदासी बाणा आहे तो तुमच्या अंतरात असला पाहिजे. आणि मग हळूहळू एका गावातनं 50-50 युवक अशी पांढरी स्वच्छ छाटी नेसून जायला लागले. आणि मग लोक ओळखायला लागले, अरे हे रामदासी चाललेत बहुतेक. काय समर्थ ट्रेनिंग देत होते. तिथे आल्यानंतर काय सांगायचे? घरासमोर जायचं आणि खणखणीत आवाजामध्ये मनाचा श्लोक म्हणायचा. का? कारण आपला महाराष्ट्र मणक्यात गेला होता, तो दाणक्यात उभा राहावा यासाठी त्यांचं मनोबळ वाढणं गरजेचं होतं, मनोधैर्य वाढणं गरजेचं. त्यासाठी मनाच्या श्लोकांची निर्मिती केली आणि भिक्षेची यंत्रणा केली. समर्थांनी काय पद्धतीने कार्य केलंय सज्जनो. आणि असेच समर्थ सर्वत्र करत करत महाबळेश्वरच्या इथून आपल्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. पुढची स्लाइड. आता बघा, ह्या स्लाइडकडे नंतर येण्या अगोदर पहिले सांगतो. महाबळेश्वरच्या इथं समर्थाने सुरुवात केली. वाईच्या इथे समर्थ असंख्य वेळा चिंतनाला बसायचे आणि समोर सुंदर अशी कृष्णामाई तिथे वाहत होती. कसं एक शेवटी समर्थांचं मन हे कवी मन होतं. समर्थाने सुंदर अशी एक तिथे नदीची आरती लिहिली. ती नदीची आरती मी तुम्हाला म्हणून दाखवतो. इतकी सुंदर आरती आहे, अनेकांना ती आवडते. मला माहिती आहे, आज मला खूप लोकांनी व्हॉट्सअपवर मेसेजही केलेले आहे की आम्हाला ती आरती ऐकायची आहे. मला खूप आनंद होतो अशा वेळेला की गायक नसून सुद्धा मला सांगतात की तू आरती म्हण, कारण माझ्या समर्थांचे शब्द लोकांना आवडत आहेत. हे त्यातली सगळ्यात मोठी आनंद देणारी गोष्ट आहे. पण विचार करा, असे छान आपण एका नदीकडे बघतोय आणि तो प्रवाह सगळा छान चालू आहे आणि त्या कवीला ती प्रेरणा होते आणि त्याची ते आरती करतात. ही गोष्टच किती छान आहे. तुमच्यापैकी काही कवी असतील, त्यांना ती भावना समजू शकते. पण एका नदीची आरती असावी ही कल्पनाच मुळात मला खूप भावून गेली. ती नदीची आरती मी तुम्हाला म्हणून दाखवतो. चारुदत्त आपळ्यांनी ती पहिल्यांदा त्याची चाल, त्याची आउटलाईन तयार केली होती आणि ती तुमच्यासमोर मी सादर करायचा प्रयत्न करतो. सुख सरिते गुण भरिते दुरिते निवारे, सुख सरिते गुण भरिते दुरिते निवारे, निस्संगा भवभंगा चित्तगंगा तारे, श्री कृष्णे अवतार जलवेश धारे, निर्मल निर्मल साक्षात
हरिहर सुंदर ओघ ऐक्यासी आले, प्रेमानंदे बोधे मिळणी मिळाले. ऐशिया संगमी मिसळून गेले, ऐशिया संगमी मिसळून गेले. रामदास गाची वंदे पाऊले, रामदास गाची वंदे पाऊले. जय देव जय देव जय माय कृष्णे, आलो तुझे अवतरा निरसी मम कृष्णे. आलो तुझे अवतरा निरसी मम कृष्णे, आलो तुझे अवतरा निरसी मम कृष्णे. जय जय रघुवीर समर्थ. सज्जनो, या पद्धतीने समर्थ सर्वत्र कीर्तन करत होते. आणि कीर्तन करता करता एकदा ऑडियन्स मधनं एक माणूस कीर्तन संपल्यावर समर्थ निघाले आणि पटकन तो उठून उभा राहिला आणि म्हणला, तू नारायण का रे? समर्थ म्हणाले, हो. कारण समर्थ लहानपणी दगडावरती त्यांचं डोकं आपटलं होतं डोहामध्ये उडी मारताना. तिथून समर्थांच्या कपाळावरती एक आवाळू होता. तेवढ्यावरून त्या वृद्ध गृहस्थानं ओळखलं आणि त्यांनी विचारलं, तू नारायण ना? समर्थ म्हणले, हो. अरे मग तू जांबेला का जात नाहीस? म्हणजे काय झालं? इथून मी जांबेलाच जाणार आहे, पुढचं कीर्तन माझं जांबेच्या इथेच होणार आहे. त्याने सांगितलं, तुझी वाट पाहून पाहून तुझी आई अंध झाली आहे, तू आईला भेटायला का जात नाहीस? समर्थ म्हणाले, मी तेच तुम्हाला सांगतो, इथून पुढचं कीर्तन तिथेच आहे, त्यावेळी मी घरी जाणार आहे. सज्जनो, विशेष करून आजचे जे तरुण लोक आहेत वयानं, त्या सगळ्यांनी हा प्रसंग ऐकावा. तिथून समर्थ जांबेला गेले. ज्या गावातनं 12व्या वर्षी समर्थ पळाले होते, आज बरोबर 24 वर्षानंतर समर्थ पुन्हा त्याच गावामध्ये आले होते. छान सगळा गाव बघत बघत, लहानपणच्या आठवणी सगळं पाहत पाहत समर्थ आपल्या घराच्या समोर उभे राहिले आणि नेहमीप्रमाणे छान खणखणीत आवाजात गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ. ही गर्जना ऐकली मात्र आणि समर्थांची जी वहिनी होती ती सुपामध्ये धान्य घेऊन समर्थांच्या झोळीमध्ये अर्पण करण्यासाठी आली. ती आल्यावर समर्थांनी कोणीच फक्त नाही सांगितलं आणि पुन्हा समर्थ म्हणाले, जय जय रघुवीर समर्थ. तुमच्यापैकी अनेक जण इथे माता बसलेले आहेत, त्या बरोबर समजू शकतील की बरोबर दुसऱ्यांदा जेव्हा जय जय रघुवीर समर्थ ऐकलं, समर्थांच्या आईनं पटकन सुनेला विचारलं, बाहेर माझा नारायण आलाय का ग? समर्थ तिथून थेट जे आईच्या जवळ पोचले, आईचे चरण धरले आणि अक्षरशः गळागळा अश्रूंनी आईचे चरण धुतले. आई अंध होती. आईने समर्थांच्या दंडांना हात लावून पाहिलं. बरदंड शरीर, रुद्राक्षाच्या माळा, दाढी हाताला लागली आणि पटकन समर्थांची आई समर्थांना म्हणाली, अरे नारायणा, तू काही गोसावी वगैरे झालायस का? समर्थ काहीच बोले ना. सांग ना म्हणे, दाढी वाढली, बलदंड शरीर, तो 12 वर्षाचा नारायण आज एवढा मोठा झालेला आहे तब्येतीनं. समर्थ म्हणाले, हो, बरं झालं तू आलास. म्हणे का? अरे आपल्या गावात ना एक रामदास नावाचा गोसावी आहे, त्याचं कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनाला तू मला घेऊन जाऊ शकशील. खूप ऐकलंय त्याच्याबद्दल, वाघावाणी बोलतो, हजारो लोक त्याच्या कीर्तनाला येतात, तुम्हाला घेऊन जाशील का? समर्थ काहीच बोलेना. त्याच्यावर आई म्हणाली, अरे मला दिसत नाही म्हणून तुम्हाला घेऊन जा, पण मला ऐकू येतं, मला त्या रामदास गोसावीचं कीर्तन ऐकायचं आहे. जितके तरुण आहेत त्यांनी जरूर ऐकावं. समर्थाने शांतपणे आईला सांगितलं, गा आई, मीच तुझा तो नारायण आणि मीच तो रामदास गोसावी. हे वाक्य ऐकलं मात्र आणि आईच्या जे काही डोळ्यातनं अश्रू व्हायला सुरुवात झाली, आई कळवळून रडली. मला सगळ्या मुलांना हे सांगावंसं वाटतं
की आपण जे काही कर्तृत्व करतो ते कर्तृत्व आपल्या आई वडिलांना जेव्हा बाहेरून लोक सांगतात त्यावेळेला जे आपल्या आई वडिलांना आपल्याबद्दल अभिमान वाटतो ना, तो खरा मदर्स डे आणि तो खरा फादर्स डे. ते एक दिवस काहीतरी त्यांच्या नावाने बैल पोळ्यासारखा तो केक कापायचा, तोही धड खायचा नाही, तो भासतच बसायचा. हे कुठला आलाय हो? काय वेड्यासारखं वागतात, विवेकच नाही जो पूर्वरंगात आपण पाहिला. पण सांगा बरं की काय समर्थांचं कर्तृत्व आहे. आईला बाहेर न कळावं रामदास नावाचा, म्हणजे त्या काळात तर व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, युट्यूब नव्हतं, काही नव्हतं. काय कीर्ती कशी फाकते हेच समर्थाने दासबोधात म्हटलंय. निस्पृहासारखं समर्थांचा जेव्हा महंत वावरतो, समर्थांचा शब्द आहे कीर्ती दिगांती फाकली. लक्षात घ्या सज्जनो, कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी. प्रसिद्धी मॅनिप्युलेट करून करता येते, कीर्तीला मॅनिप्युलेशन चालत नाही. कीर्ती व्हावीच लागते आणि त्याच्यासाठी फक्त गुणवत्ताच असावी लागते. या पद्धतीने समर्थांनी आईला तिथे सांगितलं आणि त्यानंतर मात्र समर्थांनी कमंडलूतलं पाणी काढलं आणि आईच्या डोळ्यावरनं फिरवलं आणि चमत्कार पहिला असा झाला की आईला दिसायला लागला. सज्जनो, पटकन तरुण मुलं आत्ताची म्हणतील की खरंच असं झालं, पाणी लावून दिसू शकतं. जसं मगाशी प्रभू देखील दास संतुष्ट झाला, तशीच समर्थांची एक रचना आहे. समर्थांना आईने विचारलं, अरे नारायणा, हे असं पाणी लावून मला दिसायला लागलंय, ही भूतचेष्टा कुठे शिकलास? समर्थाने सांगितलं, बाई मी कुठली भूतचेष्टा वगैरे केलेली नाही. मी ज्याचं नाम घेतो तो राम राय, तेच भूत गे माय. अशी समर्थांची रचना आहे. ही रामरायाची कृपा आहे. मी काही केलेलं नाही, त्या सिद्धीमुळे ते झालेलं आहे. पण त्याकडे बघताना माझा एक अजून दृष्टिकोन असा आला की कदाचित थोडा वेळापुरता आपण बाजूला ठेवू की पाणी लागला आणि त्यांना दिसायला लागला, चमत्कार थोडा वेळ बाजूला ठेवावे आपण. पण दुसरा एक आस्पेक्ट माझा असा जन्मला की जी आई ज्या नारायणाच्या 11व्या वर्षी लग्न कर म्हणून मागे लागली होती, कारण तिला असं वाटत होतं की एकदा लग्नात हा अडकला, हा प्रपंचात आला, याला जबाबदारीची जाणीव येईल. कदाचित जो मुलगा 11व्या वर्षी म्हणला चिंता करतो विश्वाची, त्यातली डेप्थ कदाचित आईला त्यावेळी कळली नसावी की आपल्या उदरी कोण जन्माला आलाय. कदाचित हे 36व्या वर्षी आईला कळलं असेल. अशा दृष्टीनं कदाचित आईला ती एक दृष्टी आलेली असावी. कारण त्यानंतर आईनं फक्त आशीर्वाद दिले, कधीही समर्थांना अडवलं नाही. आणि मला नेहमी छान असं समोर येतं की ज्या गावातनं समर्थ पळाले म्हणून लोक शोधायला निघाली होती, आता 2-2.5 महिने समर्थ तिथे राहिल्यानंतर जेव्हा निघाले तेव्हा त्याच गावातले सगळे गावकरी समर्थांना वेशीपर्यंत सोडायला आले होते. कारण समर्थाने आईला सांगितलं की आता पुन्हा येणं होईल याची गॅरंटी नाही, कारण मी राष्ट्रीय कार्यासाठी उतरलेलो आहे. आणि त्यानंतर समर्थाने ही रामदासी संघटना जी आपण मगाशी पाहिली ती अशा पद्धतीने सुरू केलं ते कार्य. आणि त्याच्यामध्ये जे नेटवर्क करायला घेतलं त्याच्यामध्ये समर्थाने लीडरशिप शिकवताना ही जी आता तुम्हाला समोर दिसते महंत असं लिहिलेली स्लाइड आहे. समर्थाने भिक्षा हे एक सुंदर नेटवर्किंग करण्याचं टूल वापरलं. तुम्ही पटकन म्हणाल म्हणजे काय, आता आपल्याकडे रामदासी भिक्षेसाठी येतात, आपण ती भिक्षा झोळीमध्ये अर्पण करतो. समर्थ त्यावेळेला जे कोणी संघटनेत यायचे त्या युवकांना लिहायला लावायचे, दासबोध वाचायला लावायचे, सूर्यनमस्कार घालायला लावायचे आणि मग सांगायचे की तुम्ही रोज 5च घरी भिक्षा मागायची. बघा, लक्षात घ्या, रोज 5, ती सुद्धा रोज नवीन 5 घर. म्हणजे मार्केटिंग वाल्याने पाहावं, 5 कोल्ड कॉल. काय समर्थ सांगायचे, या भिक्षेतनं काय होतं, तुम्ही नवीन 5 घरी जेव्हा जाता तेव्हा बाहेर उभं राहावं, थोडी भिक्षा आहे का म्हणावं, भिक्षा मागण्यासाठी लाजू नये. मग ती घरातली जी गृहिणी आहे ती सुपातनं धान्य घेऊन येते, पण तुझा म्हणजे बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, मुखामध्ये खणखणीत छान श्लोक असला पाहिजे, अंगावरती पांढरी स्वच्छ छाटी, नंतर गळ्यामध्ये झोळी आणि चेहऱ्यावर निस्पृहचे भाव असले पाहिजे. आणि मग त्यातनं काय होतं, साधी गोष्ट, ती बाई भिक्षा अर्पण करते, तेवढ्या वेळात
घरातलं एकूण वातावरण पाहायचं, त्याचा अंदाज घ्यायचा आणि त्यांनी काय होतं, समर्थ म्हणतात भिक्षेने ओळखी होती. बघा कशा पद्धतीने नेटवर्क केलंय. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भ्रम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. बघा पुन्हा सायकॉलॉजी काय समर्थ सांगतायत. एक तर तुमची भिक्षेमुळे ओळख होते, दुसरा मुद्दा भिक्षेने भ्रम चुकतात. काय गोष्ट लक्षात घ्या, आता सुद्धा मी तुम्हाला जर पटकन म्हटलं की चला समोरच्या सोसायटीत जायचंय आणि आपण 5 घरी डाळ तांदूळ तेल मागायला जायचंय, प्रामाणिकपणे सांगा आपण प्रत्येक जण म्हणू मी डाळ मागायला जाऊ, ॲटिट्यूड असतो, मी काहीतरी आहे जबरदस्त. समर्थ म्हणतात परमार्थात पहिले हा मीटर खाली आणायला लागतो की मी कोणीही नाही. सज्जनो खरंच सांगतो, आजही केवळ समर्थांच्या नावामुळे तुम्ही सगळे आलात. आज जर माझ्या मागे समर्थांची जर माग काढून टाकला तर समीर मी शून्य आहे, कोणी येणार नाही. हा कम्प्लीट भ्रम माझा चुकला. म्हणजे काय, मी जर सोसायटीत गेलो तर मला द्या पटकन. जसं आपण लोकांकडे बघतो तशीच लोक आपल्याकडे संशयानेच पहिले बघणार आहेत. पण समर्थांनी जी डिसेन्सी शिकवली त्या पद्धतीने गेलात तर तुमचा पहिली गोष्ट अहंकाराचा भाग बाजूला होतो, तुमच्या ओळखी होतात आणि वर म्हणतात सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. गणपती जवळ आलेले आहेत, वर्गणी मागताना द्या ती मी घेईन असं जर म्हटलं तर लोक पटकन पावती फाडतील. पण 1000 घेतल्याशिवाय मी जाणारच नाही, भांडण सुरू. बघा समर्थ सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. आणि वर समर्थ म्हणतात हे सगळं चालू असताना कुग्रामे अथवा नगरे. बघा वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षेला जाल, काही ठिकाणची गावं वाईट असतात, काही गावं चांगली असतात. काही ठिकाणी कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून काढावी. म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये बघायचं की उद्या आपल्या संघटनेमध्ये यातले किती तरुण येऊ शकतात, किती लोकांचा आपण वापर करू शकतो, किती लोकांना आप्तपणे बोलवू शकतो, या सगळ्याचं जजमेंट त्यांनी घ्यायचंय. आणि मग समर्थ सांगतात त्या महंताचं, पुढची स्लाइडला, त्याला आल्यानंतर मठामध्ये टाइम मॅनेजमेंट समर्थांनी एका ओळीत काय सुंदर शिकवले. टाइम हे खरं सांगायला गेलं ना या प्रत्येक ओळीवर एक वेगवेगळं निरूपण होऊ शकतं, इतका तो कंटेंट आहे. पण फक्त थोडंसं झलक दाखवतो. समर्थ म्हणतात ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जावो नेदी एक क्षण. सदैवपण म्हणजे भाग्याचं लक्षण. जर भाग्यवान व्हायचं असेल तर ऐक सदैवपणाचं लक्षण. ते काय की रिकामा जावो नेदी एक क्षण. एक क्षण सुद्धा आयुष्याचा वाया घालवू नका. याचे 2 अर्थ असेल की पुढल्या क्षणी काय होणार तुम्हाला माहित नाही, त्यामुळे आहे तो क्षण परमार्थासाठी जगून घ्या, हा एक भाग. आणि मग समर्थ मायक्रो थिंकिंग करताना पण गाण्यातनं एक रचना करतात. त्यात समर्थ म्हणतात बघा हा टाइम मॅनेजमेंट. समर्थ म्हणतात शिंक जांभई खोकला. 3 शब्द बघा, शिंक जांभई खोकला, ती तुकाही काळ व्यर्थची गेला. आता विचार करा आपल्याला जांभई कधी येते, शिंक कधी येते आणि खोकला. मुद्दा असा आहे की समर्थ म्हणतात ना की परमार्थात जर यायचं असेल तर टाइम मॅनेजमेंट शिकली पाहिजे. त्याच्यावर अख्खा समास आहे, अप्रतिम समास आहे. त्यात समर्थांनी म्हटलंय प्रातःकाळी उठावे, काहीतरी पाठांतर करावे. साधी गोष्ट आहे, ब्राह्ममुहूर्ताला उठून जर काही पाठांतर केलं तर सगळ्यात मोठा फायदा सज्जनो असा होतो की ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. आज बघा साधी गोष्ट, स्मार्टफोन आल्यापासून आपण टेलिफोन नंबर सुद्धा पाठ करत नाही. कॉपी पेस्ट हे आपल्याला ऑप्शन मिळाल्यापासून लगेच आपण बुद्धी वापरणं, स्मरण वापरणं बंद केलंय. अशा पद्धतीने समर्थ जो यायचा त्या आल्यानंतर त्याला लिहायला लावायचे, दासबोध वाचायला लावायचे. त्याच्यानंतर सकाळपासूनची त्यांनी एक छान आखून दिलेली आहे ती रामदासी 20 लक्षणं आहेत. त्या 20 लक्षणांवरती मी सांगेन कधीतरी की ती सुद्धा कशी आहे की अख्खा दिनक्रम आखून दिला होता. पुढची स्लाइडला धनश्री. आता बघा कशा पद्धतीने महंतांचं ट्रेनिंग. समर्थ महंतांना मी मलाही सांगितलं की मठपती झाला, मग त्या मठपतीनं महंतांचं ट्रेनिंग घेण्यासाठी समर्थ त्यांना जंगलात घेऊन जायचे. त्या काळामध्ये आता जशी कॉर्पोरेट ट्रेनिंग कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये होतात तशी हॉटेलमध्ये होत नव्हती, ती जंगलामध्ये व्हायची. आणि तिथे असा उल्लेख आहे
बकरीमध्ये, की तिथे जर वाघ आला तर समर्थ वाघाला सांगायचं की तिकडे जा, आज जरा मला ही जागा हवी आहे. आपण लगेच म्हणतो छे असं कसं, पण उपकार आहेत त्या आमट्यांवर एक सिनेमा निघाला, त्यात ते बाबा आमटे वाघाबरोबर आहेत हे बघून लोकांना पटायला लागलं की हे पॉसिबल आहे. कारण समर्थांची होतीच ती गोष्ट. त्याप्रमाणे समोर तिथे यायचे, तिथे त्यांना ट्रेनिंग द्यायचे. त्या ट्रेनिंग मध्ये काय सांगायचे की लोक बहुत शोधावे, परिभ्रमणे कळे कौतुक, समर्थ म्हणतातच आहे. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. बघा लिडरशिपसाठी पॉइंट आहेत, मी फक्त असं वरवरच सांगतोय झलक. काय सांगतात की जो संघटनेमध्ये आलाय, आल्या आल्या त्याचं पहिले जजमेंट घ्या. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, म्हणजे त्याचं कशात तरी प्रावीण्य असतं, त्याच्याकडे काहीतरी एक वेगळं स्किल असतं. प्रत्येकाकडे स्किल असतं, फक्त काही माणसं लगेच भस्कन आपलं स्किल दाखवत नाहीत. काही थोडंसं आपल्याला जजमेंट घ्यावं लागतं. काय नेतृत्व शिकवत आहेत समर्थ, की आलेल्या माणसाचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. त्याला किती जवळ घ्यायचा, किती लांब ठेवायचा, याचा बरोबर तुला विवेक करता आला पाहिजे. हे समर्थ ट्रेनिंग देत होते. त्यानंतर समर्थ काय सांगायचे, अधिकार पाहोनी कार्य सांगणे. बघा काय सुरेख ओवी. लोकेशन ऑफ वर्क शिकवताना आपण एखाद्याला जे काम देतो ते काम देताना त्याच्या कपॅसिटीची आपल्याला परफेक्ट जाणीव असली पाहिजे. अधिकार पाहोनी कार्य सांगणे, साक्षेप पाहोनी विश्वास धरणे. साक्षेप म्हणजे प्रयत्न, एफर्ट्स. त्याला काम सांगितलं, मग त्याच्या कामाची दिशा बघा आणि मग कॉन्फिडन्स त्याच्यावर ठेवायचा की नाही याचं जजमेंट घ्या. समर्थ म्हणतात साक्षेप पाहोनी विश्वास धरणे, परंतु हा चुकू शकतो, त्यासाठी प्लॅन बी रेडी असला पाहिजे. आपला मगज राखणे काहीतरी. बघा किती एकावीत केवढा मोठा कंटेंट आहे की काम करताना तो जो मनुष्य आहे तोही काही वेळा घरनं काहीतरी वेगळ्या चिंतांनी ग्रासलेला असतो. मग तो आल्यानंतर त्याचं कामात धड चित्त नसतं, मग तो पाट्या टाकायला लागतो, मग दिवसभर त्याचं लक्षच नसतं. हे सगळं ऑब्झर्वेशन कोणी करायचं, जो लीडर आहे त्यांनी करायचं. म्हणजे पहिले त्यांनी कसं असलं पाहिजे, तो किती स्थिर मनाचा असला पाहिजे, त्याचं चित्त किती स्थिर असलं पाहिजे, हे याच्यातनं लक्षात येतं. पुढची स्लाइड बघा. संवाद कौशल्य. मगाचीच ओवी, अभ्यासोनी प्रगटावे नाहीतरी झाकोनी असावे, पण प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. हे डोक्यात ठेवून जो माणूस बोलतो तो जनरली समर्थांच्या भाषेत खस्तव्यस्त बोलतच नाही. खस्तव्यस्त याचा अर्थ वेग. बघा साधा तुम्हाला अनुभव असेल. समर्थ म्हणतात जगात दोनच गोष्टी, एक ज्ञान आणि दुसरं अज्ञान. आता जर मी पटकन एखाद्याला विचारलं तुम्हाला माहिती आहे का हो? खरं म्हणजे आपला कॉन्शियस, आपला विवेक आपल्याला दुसऱ्या क्षणी उत्तर देतो की तुला माहित नाहीये, पण आपला अहंकार मध्ये येतो की मला माहित नाही, हे कबूल कसं करायचं. मग आपण तिसरी स्टूम काढतो. माझ्या मते, त्या मताला काही व्हॅल्यू नाही हो. मत प्रत्येकाला आहे, माहिती आहे का नाही, संपला मत. समर्थांत ज्ञान आणि अज्ञान या दोनच गोष्टी आहेत. अभ्यास असेल तर प्रगट, नाही तर झाकोनी बस. बघा ना, आता जनरली आपल्याकडे बजेट हा प्रकार डिक्लेअर झाला की किती लोक हिरिहिरीने बोलतात. आपला सोसायटीचा मेंटेनन्स 4 महिने दिलेला नाहीये, पण मोदींचं चुकलीच जरा पॉलिसी. अरे तुझं काय चुकलंय बघ की पाहिजे, पण आपला तो प्रांत आहे का नाही, त्याच्यात खरंच काही कळतंय का, म्हणजे कळतायत ते बोलतायत ना, थोडं ऐक की. पण ना आई मी बोलणार काय झालं तरी. कम्युनिकेशन वरती बघा, अनेक गाण्याच्या कार्यक्रमामध्ये वाक्य निवेदकांच्या तोंडी 101% असतं, ह्या हृदयीचे त्या हृदयी. ऐकला असेल तुम्ही. खरंच याचा अर्थ काय आहे. समर्थ म्हणतात जगामध्ये जगन मित्र, जिव्हेपासी आहे सूत्र. समर्थ म्हणतात दुसऱ्याशी असं बोलावं की त्यानं त्याच्या मनातलं तुमच्याकडे मांडलं पाहिजे. आपण असं कधी समोसाला स्कोप देतो का? कारण मुळात आपण कोणाचं ऐकतच नाही. सगळ्यांना बोलायचंय, ऐकायचं कोणाला नाहीये. म्हणून समर्थाने 3 समाज श्रवणावर लिहिले. काय होतं सज्जनो, अनेक लोकांना आता हे मगाशी म्हटलं ना की मनोव्यापार आहे, मनोविकार आहे, काही टेन्शन्स आहेत, मग ब्लड प्रेशर, गुडघे दुखी, माना दुखतात, पाठी दुखतात, अनेक गोष्टी. सगळ्याचं मूळ समर्थाने सांगितलंय अभिमाने उठे मत्सर. बघा काय जबरदस्त ओवी आहे.
अभिमान हा बेस आहे. एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगला की तो दुसऱ्याला प्राप्त झाला की त्याच्या प्रती मत्सर निर्माण होतो. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे येई तिरस्कार, मग पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. बेसिक मलाच सगळं कळतंय हा अभिमान जर तुम्ही सोडला तर तुमचं कम्युनिकेशन दुसऱ्यांशी होऊ शकतं. अनेकांना खरं म्हणजे आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगायचं असतं, पण त्यांना ही भीती वाटते की मी ह्याला जर आत्ता माझ्या मनातलं सगळं सांगितलं आणि ह्याने जर उद्या त्याची ठाण्यामध्ये हँडबिलं वाटली तर मी काय होतं काय. त्यामुळे कोणीच बोलतच नाही हो कोणाशी, सगळे पुढंच राहतात. रस्त्याने बघा ना काय कसं मस्त, मग त्या नाडकर्णींकडे एवढी गर्दी का. नाडकर्णीची प्रॅक्टिस चालू होतात मला काय म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्या मुळाशी जा. याला कम्युनिकेशन म्हणतात. नुसतीच कुठली तरी पाठ केलेली वाक्य टाकत राहतात, त्यात काही मजा नाही ना. म्हणून मगाशी मी जे वृत्तीचं सांगितलं अंतःकरण पंचक्रिया असं आहे, सगळा रेलेव्हन्स लक्षात घ्या पूर्वरंग आणि उत्तर रंगाचा. समर्थ या पद्धतीने कम्युनिकेशन शिकवत होते की तुम्ही जेव्हा संघटनेत नवीन मुलगा येईल तेव्हा त्याला ती संघटना आपली वाटली पाहिजे, असं तुमचं कम्युनिकेशन असलं पाहिजे. तुम्हीच त्याच्या अंगाशी वसवस केली तर कसं काय चालायचं. पुढची स्लाइड लावलं. हा ह्याच्या आधी थोडीशी गंमत सांगतो. असा हा अनुभव तुम्हाला आले का ना, असं ना वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्ही कामं करता. एक समजा 50 लोकांची संस्था असेल आणि 49 लोक एका विचारावर जर असतील तरी एक कोणतरी कुचका आंबा त्या पेटीत असते. सगळे उजवीकडनं की हा डावीकडनं आलाच पाहिजे. हा अनुभव तुम्हाला यायचा. किती समर्थ मॅच्युरिटी शिकवतात. समर्थ म्हणतात अशा वेळेला काय करावं, दुर्जन प्राणी ओळखावा. एखाद्या संस्थेमध्ये ऑब्झर्वेशन कसं पाहिजे, ऑब्झर्वेशनसाठी बेसिक काय, पहिले गप्प बसलं पाहिजे. गप्प बसून डोळे उघडे ठेवले पाहिजे आणि डोळे उघडे ठेवून ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आणि मग समर्थ म्हणतात दुर्जन प्राणी ओळखावा परी तो प्रगट न करावा. आणि पुढे काय सांगतात, दुर्जन प्राणी ओळखावा परी तो प्रगट न करावा, सज्जना परीस आळवावा महत्व देऊनी. तू मोठा व्हावा, चल मला संस्थेचं काम पुढे न्यायचंय, त्याचा इगो जर तुम्ही छान नीट केला की संस्था व्यवस्थित चालू राहते. विचार करा, हे समर्थ 350 वर्षापूर्वी दासबोधात लिहितात हो. आणि हे अशा असंख्य ओव्या आहेत. आणि वर समर्थ छान सांगतात, जयाचा भावार्थ जैसा तयासी तेची प्राप्त. तुम्ही तुमचं प्रोफेशन काय, तुमचं क्वालिफिकेशन काय, त्याप्रमाणे तुमचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे तशी ती ओवी तुमच्याशी बोलते. आणि मग समर्थ ह्या पद्धतीने सांगायचे की असे तू संघटनेमध्ये मुलं तयार कर. मग समर्थ म्हणतात नुसतं आपणच तयार नाही व्हायचंय, महंते महंत करावे. एका लीडरनं दुसरा लीडर तयार करायचा आहे. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे आणि जाणते करून विखरावे नाना देशी. तेव्हा 1100 मठ झाले की अचानक मिरजेमधनं उत्तरेमध्ये एका मठाला मठपती जातो मिरजे. विचार करा काय पद्धतीत तो तयार केला असेल. अशा समर्थांच्या 43 महिला शिष्या पण होत्या. त्यातल्या 8 शिष्यांना, महिला शिष्यांना ज्या बालविधवा होत्या, ज्यांना नवऱ्याला टाकलेलं होतं त्या काळात, अशा बायकांना समर्थांनी ग्रूम केलं आणि त्यांनाही मठपती बनवलेलं आहे. मी समर्थकालीन सुपरवुमन हा जो कार्यक्रम करतो तो केवळ त्याच विषयावर की आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच नाहीत की समर्थाने सगळं आधी केलं आणि मग सांगितलं की या पद्धतीने लीडर्स तयार केले आणि मग 1100 मठांची स्थापना केली. त्या प्रत्येक ह्याच्यातनं काय व्हायचं तर समर्थ शिवाजी महाराजांच्या पॅरलल कार्य कसं करत होते तर समाज घडवत होते, समाज साक्षर करत होते, त्यांचं मनोधैर्य वाढवत होते की शक करता आहे काळजी करू नका. ते एक मधला स्पॅन असाही होता की शिवाजी महाराजांचे मावळ्यांच्या जरी घोड्यांच्या टापांचा आवाज आला तरी बायका घरात पळून जात होत्या. नंतर नंतर कळायला लागलं की नाही रे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. या पद्धतीने नेटवर्क करत होते. आज अनेकांना आक्षेप आहे की त्यांचे गुरु होते का नव्हते त्याचं त्यांनी बघावं, पण मुळात समर्थांचा दंडक आहे राजकारण करावे परंतु कळो नेदावे.
राजकारण कसं करावं समर्थ म्हणले कळलंच नाही पाहिजे. हुंब्यासी हुंबा लावावा. आपली सगळ्यांची जी पाठ आहे, धटासी धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, जैशास तैसे, हे समर्थ सांगतात राजकारण निरूपण. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, आणि येणाऱ्या काळासाठी सावध राहायला शिकवतात. अशी समर्थांची कितीतरी ओव्यांवर बोलू शकतो. पण या पद्धतीने समर्थ घडवत होते. अशा पद्धतीने गाणं समर्थांनी शिवाजी महाराजांना एक असं पण पत्र लिहिलंय ज्याच्यामध्ये जवळजवळ 1000 झाडांची नावं आहेत. बघा, 1000 झाडं. त्यात बायफर्केशन आहे की कुठली औषधी आहेत, कुठली फळं देणारी आहेत, कुठली फुलं देणारी आहेत, कुठली जमीन घट्ट धरून ठेवणारी आहेत. आणि वर त्याच्या शेवटी म्हणतात, माझ्या अल्पमतीला झेपेल तेवढी झाडांची नावं पाठवलीत, सृष्टीमध्ये याही पेक्षा अधिक असतील. विचार करा, 1000 झाडं आपल्याला लिहायला बसतो तर आपली एवढी 40-50च्या पुढे जायची नाही. सांगण्याचा मुद्दा प्रत्येक गोष्टीवरती भाष्य आहे. आणि त्याच वेळेला एक प्रसंग आहे जो मगाशी मी सांगितला की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजधानी बांधत होते तेव्हा त्यासाठी समर्थांनी छत्रपतींनी समर्थांना बोलवून घेतलं की काही सजेशन असेल तर द्या. समर्थांचं बांधकाम या विषयावर पण एक रचना आहे बरं का, ज्याच्यामध्ये कुदळ, फावडं, घमेलं हे शब्द त्या काळात आहेत. त्यात समर्थांनी टिप्स दिल्या. जे कोणी कन्स्ट्रक्शन मध्ये असतील त्यांनी बघावं. त्यात बाल कामगार नसावेत हे सुद्धा आहे, वृद्ध कामगार नसावेत हे सुद्धा आहे, त्यांना रोजच्या रोज पेमेंट करावं हे सुद्धा आहे, आणि त्यांना मध्ये विश्राम द्यावा हे सुद्धा आहे. हे आहे बांधकाम. देईन तुम्हाला कधी समर्थांमध्ये या. तर ते सगळं बघत होते आणि बघता बघता पटकन छत्रपतींच्या तोंडून एक वाक्य अलगत निघून गेलं. म्हणजे शेवटी काय करणार समर्थ, या रयतेची जबाबदारी माझ्यावर आहे. समर्थ म्हणजे प्रश्नच नाही, तू राजा आहेसच, प्रश्नच नाही. एका जरा कामगाराला पहार घेऊन बोलवलं आणि सांगितलं समोरचा खडक फोड. का सांगतो ना, खडक फोड. त्यांनी पहार मारली, खडक फोडला. खडकाच्या आत एक जिवंत बेडकी पाणी पिताना दिसली. सगळे चक्रावून गेले. म्हणजे काय म्हणजे राजा हे असं आहे काय, आम्ही काय कोणाचे खातो रे, श्री राम आम्हाला देतो. आणखी समर्थाने इतकी सुंदर रचना केली. त्यात समर्थ म्हणतात, किल्ल्यावरच्या बुर्जावरती घटघुमटावरती वडपिंपळाची मुळे येती, त्यास कोणती मोठ पाणी आणून घालती. आम्ही काय कोणाचे खातो रे, श्री राम आम्हाला देतो रे. पुढचा समर्थांचा दृष्टांत इतका अफाट आणि सुंदर आहे. समर्थ म्हणतात, मातेची आस्तनी पाहता रक्त मास मल खाणी, मग तिथे विमळ दुग्ध आणुनी कोण पोषितो. आम्ही काय कुणाचे खातो, श्री राम आम्हाला देतो. गुरु शिष्याचं नातं कसं आहे, तवर्ण ताकभात. छत्रपतींना लगेच कळलं की आपल्याकडनं काय झालं. सांगायचा मुद्दा सज्जन असा आहे की या पद्धतीचं समर्थांचं प्रचंड वाङ्मय आहे, प्रचंड गोष्ट आहे. एक एक गोष्ट जरी विचारासाठी घेतली ना तरी आपल्याला दिवसभर चिंतनाला मटेरियल मिळू शकतं. पुढची स्लाइडला. म्हणून ते सावधान सांगायचं, प्रत्येक बाबतीत सावधान. आक्रमणाच्या दृष्टीने सावधान, आपल्या अहंकाराच्या दृष्टीने सावधान, आपल्या चारित्र्यामध्ये सावधान, आपल्या चरित्रामध्ये सावधान. आपण ज्या ज्या क्षेत्रात जाऊ त्या प्रत्येक ठिकाणी सावध राहणं ही अत्यंत गरज आहे. आजही तेच लागू होतं. आणि हे सगळं कुठे होतं ते पुढची स्लाइड लागतं. चिंतन बैठक. सज्जनो, परळीचा किल्ला होता. अनेकांना माहिती नसेल त्यांच्याकडे सांगतो. समर्थ रामदास स्वामी म्हटल्यानंतर सज्जनगड स्वाभाविक आहे, पण समर्थ शेवटची 6 वर्ष फक्त सज्जनगडावर होते. बाकी सगळं कार्य शिवथरगड, चाफळ हे सर्वत्र सज्ज. तो परळीचा किल्ला होता आणि तिथे त्या काळात समर्थांनी अखिल भारतीय संत परिषद भरवली होती. विचार करा, अखिल भारतीय संत, कारण समर्थ स्वतः अफगाणिस्तान ते श्रीलंका फिरले होते. आजही पंजाबात गुरुमुखीत जय जय रघुवीर समर्थ लिहिलेलं आहे. गुरु गोविंद सिंगांची आणि समर्थांची भेट झालेली आहे. तंजावर मध्ये सुद्धा समर्थांचे आजही मठ आहे. तिथे सर्वत्र समर्थांना किती भाषा ज्या मगाशी मी सांगितल्या त्याच्या सगळ्याची प्रूफ्स आहेत.
या सगळ्यांना आमंत्रण पाठवली गेली. समर्थ किती प्रॅक्टिकल होते, मी तुम्हाला किती प्रॅक्टिकल असं. समर्थांचं एक पंचायतन होतं, समर्थ पंचायतन. हे मी जनरली सगळीकडे सांगत नाही, पण मी आज सांगतो, पण तुम्ही छान श्रोत्यात, अभ्यासकात म्हणून सांगतो, कारण ती एक समजण्याची वेगळी पातळीच आहे. ते समर्थ पंचायतन होतं, म्हणजे तेही सगळे समर्थांसारखे आध्यात्मिक दृष्ट्या एकदम पॉवरफुल लोक होते. त्यापैकी एक केशव भटजी होते. अखिल भारतीय सगळे संत सज्जनगडावरती आले, म्हणून त्याचं नाव सज्जनगड त्या दिवसापासून पडलं. केशव भटजींना चिंता पडली होती. त्यांच्या खोलीत ते येरझारा घालत होते. त्यांची बायको म्हणली केशव भटजींना की काय झालं, एवढे टेन्शन मध्ये का? तुला माहिती आहे ना म्हणे. काय वत विचारते का, काय झालं? त्यांना गांजा थोडासा घेतल्याशिवाय कीर्तन करता यायचं नाही. आता समर्थांच्या समोर कसं करायचं, हा त्यांना मोठा ताण पडला होता की काय करावं. शेवटी ते सद्गुरूच्या पुढे त्याने हात टेकले, समर्थांकडे गेले आणि समर्थांना म्हणाले, काही बोलाच्या. समर्थांनी त्यांच्या आता पुढी ठेवली, हे घ्या पण बोला. समर्थ तुम्ही मला देताय म्हणजे काय करणार, तुम्ही सोडत नाही, पण तुमच्याकडे शारदा आहे. आज देशाला तुमच्यासारख्या वक्त्यांची गरज आहे, तेव्हा पाहिजे तर प्या पण बोला. त्यांनी थाडकन गटारामध्ये पुढे फेकून दिली. समर्थांसमोर दंडवत घातला आणि म्हणजे ताड ताड रामरायाच्या देवळात गेले आणि तुफान कीर्तन त्यांचा रंगला. सज्जनो, सांगण्याचा मुद्दा आहे, समर्थांनी ती वेळ कशी निभावली बघा. समर्थांनी काय केलं, तिथे आत्ताच असतं तर कसं गांजा पिणं वाईट, तुम्ही खरं म्हणजे बोलायलाच नाही पाहिजे, हे नाही केलं. त्यांना इन्साइट आणली की आपण काय चुकतोय हे त्यांना कळलं आणि मग त्या माणसाकडनं ती गोष्ट कशी बदलून घेतली बघा. असे समर्थ त्या काळात चिंतन बैठका घ्यायचे. आज पुन्हा आपली समाजाची अवस्था तीच आहे. अशा टाईपच्या चिंतन बैठका होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी पितांबरीच्या प्रभुदेसाई साहेबांचं आणि सगळ्यांचे आभार मानतो की आज ही एक प्रकारची चिंतन बैठकच त्याने अरेंज केली. हे तर बघा, सर्वत्र फक्त स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली ह्या हू याच्यापुढे काही नाही हो. टेक होम जाताना काही मटेरियलच नाहीये. मग हे जर तुम्ही श्रवणाला दिलंच नाही तर पुढच्या पिढीला दोष देण्यात पॉइंटच काय. ते एक वाक्य आहे, आम्ही रोजच्या ताणात एवढे असतो ना, कारण आम्हाला असं कॉमेडी आवडतं. अरे एवढा एकच रस आहे का, नवरस आहेत रे, अजून चिकार गोष्टी आहेत. चिकार संतांची गोष्ट, संतांची चरित्र कळली पाहिजे, कशा पद्धतीने समर्थांनी कार्य केलंय, असं कार्य जर या तरुणांना सांगितलं तर हे तरुण निश्चित ऐकतील. आणि म्हणून मी मगाशी पहिला प्रश्न विचारला की आज किती तरुण आले. माझं सगळ्यांना सांगणं आहे, एक छोटासा किस्सा सांगतो. तो मुलगा इथे मला मगाशी भेटून गेला. आज काही सीए पण इथे आलेले. ते सीए फाउंडेशनच्या वेळेला काशीनाथ घाणेकरला मी एक प्रसंग सांगितला होता की या मुलांना सांगा की शेक हँड आणि नमस्कार वाकून करण्यात फरक काय. मी त्या मुलांना असं सांगितलं की तुमच्या समजा कॉलेजचे काही प्रोफेसर भेटले, काही शिक्षक आले किंवा वडिलांचे कोणी ज्येष्ठ मित्र आले, तर तुम्ही त्यांना जर शेक हँड केलात तर ते पण तुम्हाला नॉड करतील, हाय हॅलो एवढंच. पण तुम्ही त्यांना जर वाकून नमस्कार केलात तर ते पटकन तुमच्या पाठीवर थाप मारतात. का म्हटलं, त्या दोन्हीमध्ये फरक आहे. शेक हँड हा इथपर्यंत पोहोचतो, पण वाकून केलेला नमस्कार हा माणसाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतो. आणि जी गंमत अशी झाली की त्यानंतर मी सहयोगला माझं पुन्हा कीर्तन होतं. ते झाल्यानंतर 2 मुलं मला येऊन भेटायला आली. त्यांनी मला वाकून नमस्कार केला आणि मला म्हणाले, सर तुम्ही गेल्या वेळी सांगितलं होतं ना, ते आम्ही इम्प्लिमेंट करून पाहिलं. म्हटलं म्हणजे? आम्ही कार ड्रायव्हिंगचा क्लास लावलाय. म्हटलं बरं मग? तर पहिल्या दिवशी आम्हाला कार शिकवणारे जे गृहस्थ होते त्यांना आम्ही वाकून नमस्कार केला. तो त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ते म्हणले, 22 वर्ष या ठाण्यात मी इतक्या लोकांना गाडी शिकवली, पण गुरुचं स्थान देणारे तुम्ही दोघं पहिले आहात. आणि त्याचा फायदा असा झाला, गेले 8 दिवस ते इतके डिटेलमध्ये आम्हाला ड्रायव्हिंग शिकवतात. सांगण्याचा मुद्दा आहे की ही पिढीला जर या पद्धतीने सांगितलं तर ते इम्प्लिमेंट करून बघतात आणि त्यांना रिझल्ट मिळतात. कारण आपल्या संस्कारांमध्ये ही बेसिकच गोष्ट आहे. या आजही आपल्याकडे नातेवाईक आले चुकून मागून आणि समजा ते जायला लागले तर जाताना वाकून नमस्कार करायची पद्धत आहे हो. पण आपल्याला वाकून नमस्कार करण्याचा कमीपणा वाटतो. हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा अलगद अलगद काढावा. आणि मग समर्थ म्हणतात, सूत उकलावे तैसे मन उलावे, मानत मानत मुळाकडे न्यावे शेवटापरी.
समर्थाने म्हटलं या पद्धतीने विचार करा आणि मग अशी चिंतन बैठक जर घरामध्ये आपल्या डायनिंग टेबलवर सुद्धा होऊ शकते. 4-5 जण घरामध्ये मोबाईल बाजूला ठेवून नीट जर जेवायला बसलो तर जेवताना आपण काही वेगळं काय वाचलं, आज काय पाहिलं, काही वेगळ्या संतांची चरित्र, काही कवी, काही चांगले लेखक यांच्यावरती तुम्ही मुलांना माहिती देऊ शकता. पण काय आहे ना की आपण या पद्धतीची घरात छोटस ही चिंतन बैठक नक्की करू शकतो आणि गरज आहे काळाची. या पद्धतीने करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि आता शेवटची फक्त एक स्लाइड आहे. या कैपक्षी राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी, मी नेहमी गमतीत म्हणतो की ही युती नव्हती, हा योग होता. शिवसमर्थ हा योग आहे. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जेव्हा एकत्र आलं तेव्हाच स्वराज्य निर्माण झालेलं आहे. आज खरंच ती वेळ आहे पुन्हा एकदा आलेली की आपण या पद्धतीनं विचार केला पाहिजे. आपण काय आहोत हे स्वतः आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आज हे दोघं नसते तर आज आपण असे गडकरीमध्ये बसू शकलो नसतो. ह्यांचे ऋण आपण आयुष्यभर मागले पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की खरंच आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी दाखवा. सज्जनगडावरती न्या, शिवथरगड दाखवा. अनेक समर्थांची जसं आहे तसं छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले दाखवा. मध्ये पनवेलला मला बोलवलं होतं, तिथे मी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंजिनिअरिंग बद्दल बोललो. मी नेहमी सांगतो पालकांना, मुलांना तुम्ही इमॅजिकाला पण न्या, पण एकदा रायगड पण दाखवा. काय कन्स्ट्रक्शन आहे. दासबोधात त्याला त्रिपार असा शब्द आहे. त्याच्यामध्ये चुना गुळ असं मिश्रण करून, रेतीचं मिश्रण करून त्या भिंती बांधल्या आहेत. म्हणून एवढ्या जबरदस्त वाऱ्यावर आजही त्या भिंती तशाच उभ्या आहेत. मग हे कन्स्ट्रक्शन आपण का नाही बघत. रायगडावरती जेव्हा मी गेलो तेव्हा तुम्हाला खोटं वाटेल, काहींनी पाहिलं असेल, तिथे छत्रपतींचे जे महाल आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी टॉयलेट आहे. त्याच्या तिथे त्या टॉयलेटच्या ज्या कमोडचा जो डायमीटर आहे तो आत्ता आपले जे टॉयलेट्स आहेत ना सेम डायमीटर आहे. त्याची ड्रेनेज सिस्टीम बघायला मिळते. सगळ्यात हद्द झाली, त्याला राणीवश म्हणतात, त्या राणीवशाची ते एअर कंडिशन व्हावं म्हणून पाणी स्प्रिंकलिंग होण्याची सिस्टीम शिवाजी महाराजांनी वरती क्रिएट केली होती. कन्सिल्ड कॉपर पाईप्स आहेत रायगडावर. कन्सिल्ड वायरिंग करताना घाम फुटतो. कन्सिल्ड तिथे कॉपर पाईप फिरवले ज्याच्यातनं पाणी जात होतं. हे आजही रायगडावर बघायला मिळतं. मग हे इंजिनिअरिंग कधी बघणार होत आपण. हे आपण जर मुलांना दाखवलं तर ही अशी स्टडी टूर अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसनी काढली पाहिजे. या पद्धतीने आपल्या लोकांचं दाखवलं तर त्यांना निश्चित प्रेरणा मिळू शकते. आज 200व्या कीर्तनाच्या निमित्तानं तुम्ही एवढे सगळे इथे आलात, एवढ्या वेळ बसलात. मला माहिती आहे की अनेकांना घरी जायचं आहे, गाडी पकडायची. आता एक शेवटचंच फक्त सांगतो, कारण ते सांगणं माझं कर्तव्य आहे की दास नवमी ह्या दिवशी समर्थांनी देह ठेवला. अनेकांना ही माहिती नाही. मला काही जण दास नवमीच्या शुभेच्छा पाठवतात. मग त्यांना सांगायला लागतं की बाबा रे, त्या दिवशी समर्थांनी देह ठेवला आहे. तो शुभेच्छा देण्याचा प्रसंग नव्हे, कारण ही गोष्ट कशी माहिती नसल्यामुळे अनवधानानं होतं. पण मग हा काय नक्की प्रसंग आहे. एक काही मिनिटापूर्वी फक्त तुम्ही असं एक कल्पना करा की आपण सगळे सज्जनगडावर त्यावेळी होतो शिष्य म्हणून. आणि समर्थाने सर्व शिष्यांना सांगितलं की माघ मध्य नवमीला मी 12 वाजता देह ठेवणार आहे. विचार करा शिष्यांची काय मनोअवस्था झाली असेल. सगळे शिष्य चलबिचल चालू होती सकाळपासून. आणि समर्थाने सांगितलं होतं नैमित्तिक कार्य थांबवायची नाहीत. 1 मिनिटासाठी इमॅजिन करा की आपल्या घरात असं चाललंय. कोणीतरी सांगितलं आईनी किंवा बाबांनी की मी 12 वाजता देह ठेवणार आहे, तू मात्र तुझी कामं चालू ठेवा, ओट्यावर काय चाललंय. जमेल का हो आपल्याला. तसंच समर्थाने शिष्याला सांगितलं तुम्ही नैमित्तिक कार्य चालू ठेवायचे, बाकी काही करायचं नाही. समर्थाने त्याच्या अगोदर प्रायोपवेशन केलं होतं, म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केला होता. समर्थ पलंगावरनं उठले, त्यांचा झोप जात होता. शिष्याने समर्थांना धरलं. समर्थ खाली बसले आणि समोर रामरायाकडे एकटक समर्थ पाहायला लागले. समर्थांची ती एक वेगळ्याच पद्धतीची समाधी अवस्था सुरू झाली होती. निर्विकल्प समाधी अवस्था सुरू झाली होती आणि पटकन मागणं
समर्थांच्या शिष्य अक्काबाई यांना हुंदका आवरता आला नाही. समर्थाने शांतपणे त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, अक्काबाई, एवढी वर्ष आमच्याबरोबर राहण्याचा हाच का आहे ना? अजूनही तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे. त्याच्यावर अक्काबाई म्हणल्या, सगळं समजतंय हो स्वामी, सगळं समजतंय, पण स्वामी तुम्ही आहात ना, आम्ही नाही. उद्यापासून अक्काबाई माझ्या रामाचा नैवेद्य झाला का हे वाक्य मला पुन्हा ऐकू येणार नाहीये. त्याचं आम्ही काय करायचं? आम्हाला कळतंय की तुमचा हा देह आहे सगुण रूप जाऊन निर्गुण तत्वात जाणार आहात, हे सगळं मान्य आहे, पण हे मन ते ऍक्सेप्टच करत नाही. त्याचं काय करायचं? त्यावर समर्थांनी परत एकदा रामाकडे शांतपणे पाहिलं आणि मग आपल्या सगळ्या शिष्यांसाठी एक छानसा संदेश समर्थाने दिला. त्यात समर्थ म्हणतात, श्रीराम समर्थ श्रीराम, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जग जीवनी निरंतर श्रीराम. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की श्रीराम. ते समर्थ म्हणाले, आत्माराम दासबोध हे माझे स्वरूप स्वतः सिद्ध, ते असता न करावा खेद भक्तजनी. इतकं स्पष्ट सांगितलंय की दासबोध आणि आत्माराम हेच माझं स्वरूप आहे आणि ते तुमच्या समोर आहे, तेव्हा नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायोज्याची वाट गवसेल की. हा समर्थांनी दिलेला अखेरचा संदेश. त्यानंतर पुन्हा समर्थ रामाकडे एकटक पाहायला लागले आणि जशी जशी ती घटिका जवळ यायला लागली, समर्थांनी आपलं तेज समोर रामाच्या मूर्तीत झपकन विलीन करून टाकायच्या अगोदर समर्थांनी 3 वेळा राम नामाचा एवढा प्रचंड मोठा गजर केला, ज्याने सज्जनगडाचा आसमंत दणाणून गेला. जशी जशी ती घटिका जवळ आली, समर्थ म्हणाले, श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्वत्र सज्जनगडावर स्तब्धता होती. जे जे काम चालू होतं सगळ्यांनी हातातलं काम ठेवून दिलं. सगळ्यांना कल्पना आली ती की नेमकेपणाने काय झालंय. हळूहळू शेजघराच्या समोरच्या आवारामध्ये सगळे शिष्यगण एकत्र जमले. मग समर्थांचे शिष्य उद्धव आणि इतर शिष्यांच्या मदतीने समर्थांनी गडावरती जो खड्डा होता सांगितलेला, तिथे समर्थांच्या देहावर अग्निसंस्कार केले. सज्जनो, ज्या समर्थाने सांगितलं, माझी काया माझी वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर, हे प्रूव्ह करून दाखवलं. 3 दिवसांनी राखेतनं एक चिरा बाहेर आली, ज्या सज्जनगडावर समर्थांची समाधी म्हणून आपण जे दर्शन घेतो ती 3 दिवसांनी राखेतनं बाहेर आली. समर्थांनी आपलं स्वरूप दाखवून दिलंय. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी जेव्हा जमेल तेव्हा सज्जनगडावर जा आणि तिथे एकदा माथा टेकून या. तुमची अनुभूती तुम्हीच घ्या. पण परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टक, आत्माराम हे सगळं साहित्य समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलंय, तेव्हा ते नक्की वाचा. इथे गोखले रोडला भाव्यांची जी जागा आहे, कंपाऊंड, भावे कंपाऊंड म्हणतात, ईशान आर्केड, तिथे आणि समर्थायन म्हणून एक संकल्पना सुरू केली आहे, जिथे मी आणि माझी पार्टनर धनश्री नानिवडेकर आणि माझे अनेक
ठाण्यातले सहकारी समर्थांमध्ये येतात. तिथे दासबोध याचा मी आत्ता 2 पारायणं केली. तिथे मी दासबोधाची चाल शिकवतो. हळूहळू मी तिथे दासबोधही शिकवण्याचा माझ्या अल्पमतीला झेपेल तसा प्रयत्न करणार आहे. आणि हे कार्य आपल्याला सर्वत्र हळूहळू वाढवायचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पाठबळ हे मला अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही द्याल ह्याची मला खात्री आहे. तेव्हा ह्यानंतर सगळ्यांचे आभार मानतो आणि समर्थांनी जी प्रार्थना लिहिली आहे कल्याणकारी रामराया, ती प्रार्थना मी म्हणतो. सगळ्यांना माझी विनंती आहे की ती प्रार्थना समर्थांना, जी समर्थांनी म्हटली ती मी म्हणतोय, ती संपेपर्यंत कोणी उठू नका. आली आहे कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची